ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री खंडेराय देवस्थान ट्रस्टच्या वतीनं 13 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली 14 एप्रिल रोजी संध्याकाळी नामवंत मल्लांच्या कुस्त्या पार पडल्यात। यावेळी निशांत पैलवान यानं शुभम सिद्धेनाळवरती हप्ते डाव टाकत अवघ्या 20 मिनिटात त्याला चितपट केलाय। यावेळी हजारो कुस्ती शौकीनांनी येळकोट जय मल्हारच्या निनादामध्ये आणि टाळ्यांच्या गजरामध्ये विजय मल्लाचं स्वागत केलंय। ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी शहरामधील बारागाव नांदूर रोड लगत असणाऱ्या बिहानी मळा इथे कुस्तीसाठी अत्याधुनिक पद्धतीनं स्टेडियम उभारण्यात आलं होतं। या ठिकाणी राज्यासह परराज्यामधील नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती। महिला पैलवानांसह 200 पैलवानांनी या ठिकाणी हजेरी लावली होती। तर पंच म्हणून कोल्हापूरचे नितीन शिंदे, अनिल बाबर आणि संभाजी मगदूम, तर कुस्ती निवेदक म्हणून धोत्रे सर यांनी काम पाहिलंय। मानाची कुस्ती तब्बल 20 मिनिटे चालली, त्यामुळे या कुस्तीनं उपस्थितांची मने जिंकली आहेत। खासदार निलेश लंके, माजी खासदार प्रसाद तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे, मार्तंड देव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे आणि प्रतीक तनपुरे यांच्या हस्ते 1,51,000 रुपयांचं बक्षीस देऊन निशांत पैलवान यांना सन्मानित करण्यात आलंय। संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कुस्त्याचा फड रंगला होता। तब्बल 200 पैलवानांना 12 लाख रुपयांची बक्षिसं यावेळी देण्यात आली आहेत। यावेळी व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे म्हणून रामचंद्र सारनसर, खासदार निलेश लंके, माजी खासदार बापूसाहेब तनपुरे, तसेच युवा नेते हर्ष तनपुरे, रावसाहेब खेवरे, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, दिलीप अण्णा टोनपे, उपमहाराष्ट्र केसरी दिनकर भोसले, संभाजीराजे तनपुरे, सचिन मसे, डॉक्टर स्वप्नील माने, डॉक्टर सुभाष वैद्य, डॉक्टर तन्वीर देशमुख, सतीश तनपुरे आदींसह आलेल्या अन्य मान्यवरांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्यात। यावेळी मार्तंड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, सचिव सदाशिव शेळके, प्रतीक तनपुरे, खंडेराय यात्रा कमिटीचे अध्यक्ष दादासाहेब तोडमल, उपाध्यक्ष अक्षय वराळे, वरुण तनपुरे, खजिनदार राजेंद्र शेळके, उपखजिनदार अमोल तनपुरे, सचिव दीपक म्हेत्रे, सहसचिव पत्रकार आकाश येवले, सोनेबापू जगदने, नितीन तनपुरे, पत्रकार सुनील भुजाडी, तसेच पत्रकार राजेंद्र वाडेकर, शिवाजीराजे वराळे, दत्तात्रय येवले, सुभाष वराळे, संदीप तमनर, प्रशांत वराळे, राजेंद्र उंडे, नयन शिंगी, किशोर वराळे, सुनील पवार, नवनाथ पवार, वेदांत तनपुरे आदींनी कुस्तीचे मैदान पार पाडलंय। यावेळी महिलांच्या 15 कुस्त्या पार पडल्यात। कुस्त्या पाहण्यासाठी राज्यामधनच नव्हे तर परराज्यामधनं देखील कुस्तीप्रेमी राहुरीमध्ये आवर्जून उपस्थित होते। ठिकाणी श्री खंडेराय यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने या ठिकाणी आज कुस्त्याचं मैदान भव्य या ठिकाणी भरवण्यात आलं होतं। आपण या ठिकाणी आज कमीत कमी 150 कुस्त्या या मैदानामध्ये झालेल्या आहेत। त्यापैकी संपूर्ण निकाली कुस्त्या झालेल्या आहेत आणि पब्लिक साठी आणि आलेले सगळे पैलवान या महाराष्ट्रामधून आज त्यांनी खरं राहुरी तालुक्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये असं कुस्त्याचं मैदान होत नाही, असं मैदान या ठिकाणी आज झालेलं आहे। त्या मैदानासाठी मला सहकार्य केलं रामचंद्र सारनसर, दिलीपराव टोनपे आणि आमची सर्व यात्रा कमिटी। आज या ठिकाणी खासदार साहेब सुद्धा कुस्तीच्या मैदानाला उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी सर्व गावकऱ्याच्या वतीने, यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो। तसेच विजेते पैलवान आज हरियाणाचे निशान यांनी आज एकदम अत्यंत चांगली कुस्ती या ठिकाणी मैदानामध्ये केलेली आहेत। आणि या कुस्तीचे जे डोनर होते
त्यांनी जे पैसे दिलेले आहेत 1-1.5 लाख रुपये, माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांचेही कुस्तीचा पैसे होते, देणगी दिली होती त्यांनी, त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक मी यात्रा कमिटीच्या वतीने आभार मानतो. आणि असं कुस्त्याचं मैदान वारंवार करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो त्यासाठी. आणि माझे संपूर्ण गावकरी, राहुरी तालुक्यातले संपूर्ण नागरिक, पब्लिक शांततेत कुस्ती पाहतात, त्याचाच खूप मोठा आनंद आहे. आणि असं कुस्त्याचं मैदान शांत, कुणी गावकरी बोलत नाही, कुणी बाहेरचा माणूस येत नाही, बोलत नाही, याच्यामध्येच मला मोठं खूप समाधान आहे. आणि आज सगळं यात्रा उत्सवामध्ये आज 16 तारखेला परत बैलगाडी शर्यत खंडेरा केसरी ही 16 तारखेला होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते सुद्धा मैदान बैलगाडी शर्यत चांगलं होणार आहे. प्रथमतः मी श्री खंडेराय यात्रा उत्सव कमिटी राहुरीतील सर्व गावकऱ्यांचे प्रथमतः पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी 2 महिन्यापासून जे काही पूर्ण शहरात फिरून जी देणगी गोळा केली यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि आता जी शेवटला फायनलला जी कुस्ती झाली ती शुभम सिद्धनाळे गिक्रो रोमन महाराष्ट्र केसरी वर्सेस निशान पैलवान हरियाणा, यामध्ये निशान पैलवान हरियाणा हा विजय झालेला आहे. सर्वच्या सर्व कुस्त्या या निकाली कुस्त्या झालेल्या आहे. तसेच मी सर्व राहुरी शहरवासियांचे, सर्व देणगीदारांचे, सर्व व्यापारी, सर्व इंजिनियर, सर्व वकील, सर्व पत्रकार बंधूंचे, तसेच या श्री खंडेराय कुस्ती मैदान, भव्य निकाली कुस्ती मैदानासाठी ज्यांनी देणगी दिली, मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.